शिवसेना आणि ठाकरे कुटुंब ज्या वादळाचा सामना गेल्या काही वर्षांपासून करतायत त्या वादळाला आता उद्धव ठाकरेंनी स्वतः थेट भिडायचं ठरवलंय। शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या अगदी तोंडावर पक्षात दुसरी मोठी फूट पडली। 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले। अनेकांना वाटलं असेल की आता ठाकरे सेना खचली, संपली, परंतु थांबेल तो ठाकरे कसला। उद्धव ठाकरे आता मातोश्रीतून बाहेर पडलेत आणि थेट त्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन तोफा डागत आहेत ज्यांनी त्यांना दगा दिला। सोबत आहेत खासदार संजय राऊत। मैदानात प्रचंड गर्दी उसळते, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे आणि या संतापाच्या आगीला आता उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमधून योग्य ती दिशा देताना दिसत आहेत। परंतु उद्धव ठाकरेंच्या या झंझावाती दौऱ्यांमधून ठाकरेंना नेमकं काय साध्य करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जी चूक आधी झाली ती सुधारण्यात ठाकरेंना आता यश येईल का? आज आपण याच विषयावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। राजकारणात बदल हे अपरिहार्य असतात, परंतु शिवसेनेच्या बाबतीत जे घडतंय ते केवळ पक्षांतर नाही, तर तो एका विचारधारेवर आणि परंपरेवर झालेला आघात आहे असं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय। एकनाथ शिंदेंनी जेव्हा 4 वर्षांपूर्वी पक्षात पहिली मोठी फूट पाडली तेव्हा जवळपास 40 आमदार गेले, काही खासदारही गेले। परंतु त्यानंतरही जे खासदार उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले होते त्यातल्या आणखीन 6 खासदारांनी 4 वर्षांनंतर शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या आधीच उद्धव ठाकरेंची साथ सोडली। या दुसऱ्या फुटीने संपूर्ण ठाकरे सेना हादरली। ठाकरे गटाच्या सामान्य शिवसैनिकांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आणि संताप निर्माण झाला। ज्यांना पक्षाने सगळं काही दिलं त्यांनीच कठीण काळात साथ सोडली अशी भावना तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आहे। उद्धव ठाकरेंना समजलं की जर या रोषाला, या संतापाला आत्ताच योग्य दिशा दिली नाही तर कार्यकर्ते नैराश्यात जातील किंवा इतर पक्षांचा रस्ता धरतील। म्हणूनच ठाकरेंनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। ते केवळ मुंबईत बसून राहिले नाहीत, तर त्यांनी थेट बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभांचा धडाकाच लावलाय। उद्धव ठाकरे हे जे दौरे करत आहेत त्यामागे एक अत्यंत विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे। या सभांमागे 4 मोठे प्रमुख उद्देश आहेत। पहिला उद्देश आहे डॅमेज कंट्रोल। जेव्हा एखादा मोठा नेता किंवा खासदार पक्ष सोडतो तेव्हा त्याच्यासोबत स्थानिक पातळीवरचे नगरसेवक, जिल्हा प्रमुख आणि कार्यकर्तेही जाण्याची दाट शक्यता असते। ठाकरेंसमोर सर्वात मोठं आव्हान हेच आहे की खासदार गेल्यानंतर खालची फळी म्हणजेच पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांना आपल्यासोबत कसं टिकून ठेवायचं। खासदार गेला तरी आमचा पक्ष प्रमुख आमच्या पाठीशी उभा आहे हा विश्वास देण्यासाठी हे डॅमेज कंट्रोल अत्यंत गरजेचं होतं। सोबतच नवीन लोकांना संधी देणं देखील तितकंच गरजेचं होतं। दुसरा उद्देश आहे की या फुटीमागचं सत्य मतदारांपर्यंत पोहोचवणं। सामान्य मतदारांच्या मनात संभ्रम असतो की नक्की काय घडलं, खासदार का सोडून गेले। उद्धव ठाकरे आपल्या प्रत्येक सभेतून मतदारांना आणि कार्यकर्त्यांना हे पटवून देत आहेत की हे खासदार वैचारिक मतभेदामुळे गेले नाहीत, तर ते स्वतःच्या स्वार्थासाठी, भीतीने किंवा सत्तेच्या मोहापायी गेले आहेत। खासदारांचा खरा चेहरा मतदारांसमोर उघडा पाडणं हा या सभांमागचा दुसरा मोठा उद्देश आहे। तिसरा उद्देश आहे आमदारांवर मतदारसंघाची जबाबदारी सोपवणं। खासदार निघून गेल्यामुळे त्या लोकसभा मतदारसंघात एक राजकीय पोकळी निर्माण झाली आहे। ही पोकळी भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नवीन रणनीती आखली आहे। जे आमदार अद्याप ठाकरेंसोबत एकनिष्ठ आहेत त्यांच्यावर किंवा स्थानिक तरुण नेतृत्वावर त्या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी सोपवली जात आहे, जेणेकरून आगामी निवडणुकांमध्ये बंडखोरांना तगडं आव्हान देता येईल। आणि चौथा उद्देश आहे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस उघड करणं। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आपल्या भाषणांमध्ये थेट भाजपवर आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आहेत। शिवसेनेतील या संपूर्ण फुटीचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीसच आहेत आणि भाजपला महाराष्ट्रातून ठाकरेंचं नाव संपवायचं आहे हा नरेटिव्ह कार्यकर्त्यांच्या मनात ठामपणे बिंबवला जातोय। यामुळे शिवसैनिकांमधील भाजप विरोधी भावना अधिक तीव्र होत आहे, जी निवडणुकीत त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। परंतु एका नाण्याला 2 बाजू असतात। आज उद्धव ठाकरे जे काम करत आहेत त्याचं शिवसैनिकांकडून कौतुक नक्कीच होतंय, परंतु राजकीय विश्लेषक आणि सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येतोय। हेच काम, हीच आक्रमकता आणि हीच तत्परता जर उद्धव ठाकरेंनी खासदारांच्या आणि आमदारांच्या फुटीपूर्वी दाखवली असती तर
तर कदाचित आज शिवसेना व उद्धव ठाकरेंवर ही वेळच आली नसती. आजचं राजकारण हे खूप बदललेलं आहे. एकनाथ शिंदेंनी गेल्या 4 वर्षात हे वारंवार दाखवून दिलंय की राजकारण हे केवळ मुंबईत बसून किंवा फेसबुक लाईव्ह करून किंवा घरात बसून करता येत नाही. राजकारणासाठी 24 तास मैदानात राहावं लागतं. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात धावून जावं लागतं. भेटीगाठी घ्याव्या लागतात. एकनाथ शिंदेंचा हाच ग्राउंड कनेक्ट त्यांच्या बंडाला यशस्वी करून गेला. उद्धव ठाकरेंना कोरोना काळात आणि मुख्यमंत्री असताना काही मर्यादा नक्कीच होत्या, परंतु पक्षाच्या नेतृत्वाने जर आधीच कार्यकर्त्यांशी आणि लोकप्रतिनिधींशी असा थेट संवाद साधला असता तर कदाचित बंडखोरांना एवढं धाडस झालंच नसतं. देर आये दुरुस्त आहे असं म्हणतात. उद्धव ठाकरेंनी आता का होईना परंतु मैदानात उतरण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी संजीवनी ठरू शकतो. परंतु आता खरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरे यापुढेही असेच बाहेर पडून सातत्याने महाराष्ट्र पिंजून काढतील का? ते नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि थेट मतदारांशी असलेला हा संवाद अखंड चालू ठेवतील का? कारण निवडणुका अजून दूर आहेत आणि हा संघर्ष लांब पल्ल्याचा आहे. जर ठाकरेंनी हा आक्रमक बाणा असाच कायम ठेवला तर बंडखोर खासदारांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात निवडणूक जिंकणं कठीण होऊ शकतं. परंतु जर या सभा काही दिवसांपुरत्याच मर्यादित राहिल्या आणि ठाकरे पुन्हा शांत झाले तर मात्र विरोधकांचे फावेल आणि ठाकरे सेनेची गळती थांबणार नाही.